आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। सुविधा उभारणे महापालिकेचे काम, मात्र त्या चालवू नयेत तर चांगल्या सामाजिक संस्थांना चालवण्यासाठी द्याव्यात अशी सूचना राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी डोंबिवली जिमखान्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन समय केले। महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे केवळ कारखाने उभारण्याचे काम नाही तर काही सुविधा निर्माण करण्याचेही धोरण आहे। या दृष्टीने शाळा, क्रीडा संस्था यांना जमिनी उपलब्ध केल्या जातात। महापालिकांनी रस्ते, शाळा, कचरा, दवाखाने आदी कामे करावीत। तसेच नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी सुविधा करण्याचे काम करावे, मात्र त्या सुविधा महापालिकेने चालवू नये तर त्या चांगल्या सामाजिक क्रीडा संस्थांना चालवण्यासाठी द्याव्यात अशी सूचना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल डोंबिवली जिमखान्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करताना केली। डोंबिवली जिमखान्याच्या नूतन 3 मजली इमारतीचे औपचारिक उद्घाटन काल उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर आयोजित समारंभात ते बोलत होते। व्यासपीठावर जिमखान्याचे अध्यक्ष दीपक मेजारी, महापौर कल्याणी पाटील, आमदार सुभाष भोईर, आमदार रवींद्र चव्हाण व निरंजन डावखरे, आयुक्त मधुकर अर्दळ, माजी आमदार रमेश पाटील आदी उपस्थित होते। उद्योग मंत्री सुभाष देसाई पुढे म्हणाले की चांगल्या वास्तूचे आज खऱ्या अर्थाने लोकार्पण होत आहे। एखाद्या शहराची खरी ओळख गुणवान संस्था व गुणी माणसे हीच असून डोंबिवली जिमखान्याने चांगले खेळाडू घडवण्याचे काम केले आहे, याचा शहराला अभिमान वाटावा। महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे काम जेथे शक्य आहे तेथे चांगल्या कामासाठी जमिनी उपलब्ध करणे हे आहे। महापालिकांनी चांगल्या सुविधा निर्माण करून त्या चांगल्या संस्थांना चालवण्यासाठी द्याव्यात, त्या महापालिकेने चालवू नये, ते महापालिकेचे काम नाही असेही ते म्हणाले। प्रारंभी अध्यक्ष दीपक मेजारी यांनी प्रस्तावना केली, दिलीप भोईर यांनी आभार मानले तर मधुकर चक्रदेव यांनी सूत्रसंचालन केले। ते नियमानुसार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही चुकीची अशी काही गोष्ट झालेली नाही, हे स्वतः मी तपासलेलं आहे। आणि अशा ज्या सार्वजनिक संस्था आहेत जे जनहिताचं काम करतात, सर्व नागरिकांना त्याचा लाभ होतो, त्यांना मदत करणं हे शासनाचं कर्तव्यच आहे। काही चुकीचं केलेलं नाही, उलट एक चांगलं काम केलं आहे, एका चांगल्या संस्थेला पाठिंबा दिला याचा आम्हाला आनंद आहे। डोंबिवली कोपर रोड आणि सखाराम नगर शिवसेना शाखेच्या वतीने मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। डोंबिवलीतील कोपर रोड आणि सखाराम नगर शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी 14 जुलै रोजी मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, स्थानिक रहिवासी दाखला आणि ज्येष्ठ नागरिक दाखला यांचा समावेश होता। यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारा उत्पन्नाचा दाखला एकाच दिवशी उपलब्ध होत असल्याने सर्वाधिक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। या दाखल्यांचे वाटप कल्याण डोंबिवली स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मनोज म्हात्रे, शेखर खेडेकर, संदीप म्हात्रे, किरण भोसले, विश्वासराव मॅडम, राकेश जुवेकर आणि इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच तहसीलदारांनी त्यांच्या टीमनेही सहकार्य केले। शिवसेना शाखा आणि सखाराम नगर शिवसेना शाखेच्या वतीने आज या ठिकाणी मोफत दाखले वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हा दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला, आदिवासाचा दाखला, स्थानिक रहिवासी दाखला आणि ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला, हे दाखले या ठिकाणी एका दिवसात मोफत बनवून देण्यात येणार आहे। आणि या उत्पन्नाच्या दाखल्याचा विद्यार्थ्यांना, कॉलेज स्टुडंट्स आहेत त्यांना खूप गरज असते, त्या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे। ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाही अशा नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी केले आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत। काही नागरिकांची नावे विधान परिषदेच्या मतदार यादीत समाविष्ट नव्हती, तर अशा नागरिकांनी लवकरात लवकर आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे आणि आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी केले आहे। तसेच नाव दुरुस्तीचाही अर्ज करण्याचेही त्यांनी सांगितले आहे। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।
आहे.